आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बुधवार दिनांक 27 ऑगस्ट गणपती सणाच्या मुहूर्तावर दुपारी 1 वाजल्यापासून 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा करण्याचे आदेश आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरमध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये आता मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी केली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला ही ऑर्डर त्या ठिकाणी आता दिलेली आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हाच नक्की प्रश्न पडला असेल की ऑगस्ट महिन्याचे फक्त 1,500 रुपये येणार होते तर मुख्यमंत्र्यांनी 3,000 रुपये कसे काय सोडले। तर याच प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिले। ते म्हणजे आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि उद्या प्रत्येकाच्या घरोघरी गणपती येतात आणि या गणपती सणाच्या निमित्ताने बहिणींचं तोंड गोड करण्यासाठी त्याचे 1,500 रुपये खरोखर असे टोटल 3,000 रुपये नागपूरच्या सभेमध्ये डीबीटीचं बटन आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दाबलेलं आहे। स्वतः त्यांनी 3,000 रुपये महिलांना सोडल्याचं आत्ता सांगून टाकलं आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं सुद्धा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आत्ताच म्हणाले, माफ करा आम्ही रक्षाबंधनाचे गिफ्ट तुम्हाला दिलेले नाही, फक्त जुलै महिन्याचा त्या ठिकाणी 1,500 रुपयांचा हप्ता रक्षाबंधनाला आम्ही दिला। त्याचं कारण म्हणजे आमच्याकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे आम्ही बहिणींना मागच्या वेळी फक्त जुलै महिन्याचे 1,500 रुपये रक्षाबंधनाला ओवाळणीला पाठवले होते। परंतु बुधवार दिनांक 27 ऑगस्टला गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर दुपारी 1 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये तर काही जिल्ह्यामध्ये गणपतीचे गिफ्ट म्हणून त्याचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बँकांना दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता बघा, लाडक्या बहिणींनो हा आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व बहिणींचं आता गणपतीचा सण गोड केल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे 100% तुम्हाला तर त्या ठिकाणी आता बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून आता रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये आल्याचा तुम्हाला मोबाईलवरती मेसेज हा खरोखर त्या ठिकाणी पडणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही रक्षाबंधनाला 3,000 देणार होतो, परंतु आमच्याकडे निधी नव्हता, त्यामुळे फक्त जुलैचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींना आम्ही पाठवले। परंतु समोर मोठा सण येत आहे म्हणजेच गणपतीचा सण, तर तो सण 27 ऑगस्ट बुधवारी आहे आणि दुपारी 12 वाजल्यापासून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी गणपती सणाचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 असं टोटल 3,000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत। आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून आता ऑगस्ट महिन्याचे 1,500 आणि गणपती सणाचे 1,500 रुपये या ठिकाणी वितरणास आता सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली आहे। बघा, मुख्यमंत्र्यांची ऑर्डर म्हणजे फायनल निर्णय असतो, कारण मुख्यमंत्र्यांचा आदेश सर्वांना पाळायला त्या ठिकाणी आता असतं, म्हणजे पाळावाच लागतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी चौघांनी मिळून डीबीटीचं बटन आता दाबलेलं आहे। या 12 जिल्ह्यांची यादी आत्ताच या 10 बँकांना या ठिकाणी देऊन टाकली आहे आणि महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितले की लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच त्याचे 1,500 आणि बहिणींना आपण रक्षाबंधनाला नाराज केलं होतं, ही नाराजी आता दूर आपल्याला करायची आहे आणि यासाठी आपण गणपती सणाचे 1,500 रुपये
असं टोटल 3,000 रुपये सोडा असं महिला व बालविकास खात्याला तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी ही आता ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता यांनी महत्त्वाच्या 10 बँकांना त्या ठिकाणी ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। कारण त्याचं कारण सुद्धा सांगितलंय। या आता बँकेमध्ये फक्त 10 बँकाच निवडलेत, कारण अनेक बँकांमध्ये जुलै महिन्याचा मागचा जो हप्ता होता तर तो अनेक महिलांना मिळाला नव्हता, अडकला होता। त्यामुळे 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये अनेक महिलांना जुलै महिन्याचे हप्ता त्या ठिकाणी अडकलेला होता मागच्या वेळी। त्यामुळे खबरदारी म्हणून कोणत्याही लाडक्या बहिणींना इकडून सरकारने हप्ता सोडल्यावर तिकडे त्या ठिकाणी अडकू नये, कोणत्याही बँकेत अडकू नये। त्यामुळे फक्त याच महत्त्वाच्या 10 बँका यासाठी निवडलेत, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी या 10 बँकांना या महत्त्वाच्या त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची लिस्ट दिली आहे। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांना त्या ठिकाणी बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून आता त्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये पडण्यास सुरुवात होईल। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्ही बातमी पण ऐकली असणार, रक्षाबंधनाला 3,000 मिळणार, 3,000 मिळणार, डबल हप्ता मिळणार असं त्या ठिकाणी बातम्या पसरत होत्या। परंतु राज्य सरकारकडे निधी नव्हता, त्यामुळे तेव्हा 3,000 रुपये सोडले नव्हते। त्या ठिकाणी गणपतीचा मोठा सण असल्याने बहिणींना, नाराज झालेल्या बहिणींना परत खुश करण्यासाठी आता या 12 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी 3,000 रुपये तुम्हाला बुधवार दिनांक 27 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून आता या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींनो, मागचा जुलै महिन्याचा जो हप्ता होता तर या ठिकाणी अनेक बँकेमध्ये हे पैसे अडकले होते। काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड नव्हता, काही बँकांमध्ये सर्व्हर डाऊन होता। या कारणाने अनेक बँकांमध्ये पैसे अडकले होते। त्यामुळे कोणाची पैसे अडकू नयेत यासाठी खबरदारी म्हणून फक्त याच 10 बँकांना महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता सोडण्याचे आदेश आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो आणि त्यांचा शब्द पक्का असतो। मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑर्डर प्रत्येक मंत्र्यांना पाळावीच लागत असते। महिला व बालविकास खात्याला ही ऑर्डर आता नागपूरमध्ये आता एक सभा झाली, त्या सभेमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यामुळे कोणाकोणाला आता 3,000 रुपये मिळणार, कोणाकोणाला फक्त 1,500 मिळणार हे या ठिकाणी आपण आता लगेच पाहणार आहोत। कारण ही यादी जी आहे तर ती तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी दिली आहे। आता बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण मोबाईलवरती झटकन तुम्हाला जुलै महिन्याचे जसे 1,500 आले तशा प्रकारे ऑगस्टचे 1,500 आणि त्या ठिकाणी गणपती सणाचे 1,500 असं टोटल तुम्हाला 3,000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे। दुपारी 1 वाजल्यापासून त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण येईल, म्हणजे दुपारी त्या ठिकाणी 2 वाजता, 3 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, रात्री 10 वाजता, अगदी रात्री 12 वाजता सुद्धा तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी 3,000 रुपये आल्याचा मेसेज येईल असं या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, गणपतीचं गिफ्ट म्हणून तुम्हाला 1,500 रुपये सोडण्यात येणार आहेत। आता या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना फक्त त्या ठिकाणी 3,000 रुपये येणार आहेत असं त्या ठिकाणी सांगण्यात आले। म्हणजे या ठिकाणी 1,500 रुपये फक्त काही लाडक्या बहिणींना येणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना अगदी त्या ठिकाणी 3,000 रुपयेच्या 3,000 रुपये सर्व या ठिकाणी येणार आहेत। मग तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 रुपये येण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा, सर्वात पहिल्यांदा या बँका निवडण्यात आलेत। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला गणपतीच्या सणानिमित्त आता उद्या बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून पैशाचं वितरण होतंय। कोणत्या कोणत्या बँका निवडलेत, कारण जुलै महिन्याचा अनेक बँकेमध्ये हप्ता त्या ठिकाणी आला नसल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। बघा, यामध्ये बँकांची लिस्ट सांगण्यात आल्या, तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। तुमची बँक जर यामध्ये असेल तरच तुम्हाला याचा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी गणपतीचं गिफ्ट तुमच्यासाठी पाठवलंय। आता बघा, या ठिकाणी 10 बँकांची लिस्ट सांगण्यात आल्या। तुमची बँक जर यामध्ये असेल तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। बँकांची लिस्ट झाल्यावर तुम्हाला ज्या 12 जिल्ह्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत ते पण सांगतो। आता या ठिकाणी बघा,
पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे यस बँक। बघा कोणकोणत्या बँका निवडण्यात आलेत, कारण मागच्या वेळी अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे तसेच IFSC कोड स्वतःचा नसल्यामुळे अनेक बँकांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे फक्त याच 10 बँका निवडलेत। पहिली बँक सांगण्यात आली यस बँक। यस बँकेमध्ये जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 13 हप्ते घेतले असतील आणि 14व्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। या यस बँकेमध्ये आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा ही जरी खाजगी बँक असली तर लाडक्या बहिणींचे सर्वात आधी पैसे या बँकेमध्ये आता जमा होतात, त्यामुळे ही बँक आता लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता येण्यासाठी निवडण्यात आली आहे। बघा उद्या बुधवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 नाही तर डायरेक्ट 3000 रुपये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। फक्त 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या, कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। आता उद्या बुधवारी 27 ऑगस्ट रोजी 1 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होईल। मागच्या वेळी एकनाथ शिंदे साहेबांनी याच त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची निवड केली होती आणि त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले होते, त्यामुळे नवीन 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आली आहे। तुम्हाला त्यानंतर पुढची बँक सांगणार आहे ती म्हणजे बघा HDFC बँक। बघा या HDFC बँकेमध्ये ज्या महिलांनी आतापर्यंत खातं खोललंय आणि आतापर्यंत जवळपास त्या ठिकाणी 13 हप्त्याचे पैसे घेतलेत आणि आता 14व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर आनंदाची बातमी आहे, तुम्हाला देखील या बँकेमध्ये आता दुपारी बुधवार दिनांक 27 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। बघा नवीन बँका यासाठी निवडलेत, त्याचं कारण म्हणजे अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। तुमची बँक यामध्ये आहे का लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा ICICI बँक। ही जरी खाजगी बँक असेल तर यामध्ये अनेक महिलांनी खातं उघडले, कारण ही बँक त्या ठिकाणी आता लवकर पैसे जमा करण्यासाठी या बँकेचा नंबर लागतो, त्यामुळे या बँकेमध्ये तुमचा जर नंबर असेल तर तुम्ही आतापर्यंत खातं खोललं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुमच्या आता खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता आणि गणपती सणाचे त्या ठिकाणी 1500 असं टोटल 3000 रुपये त्या ठिकाणी बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी या ठिकाणी सोडण्यात येत आहेत। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या तुमची बँक यामध्ये आहे का। बघा तुमची बँक जर नसेल, जर 10 बँका निवडलेत यापैकी तुमची बँक नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत, पुढील आठवड्यामध्ये जमा होतील। त्यामुळे गणपतीच्या सणानिमित्त तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमचे जिल्हे कोणते आहेत ते पण समजणार नाही आणि बँका कोणत्या आहेत ते पण समजणार नाही, त्यामुळे लक्षपूर्वक फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा त्यानंतर पुढची महत्त्वाची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक। बघा ही नॅशनल बँक असल्याने अनेक लाडक्या बहिणींनी यामध्ये खाते खोलले, त्यामुळे तुमच्या सुद्धा खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपयांचा लाभ बहिणींच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अतिशय महत्त्वाची बँक आहे इंडियन बँक। बघा या इंडियन बँकेमध्ये ज्या महिलांनी आतापर्यंत खातं खोलून ठेवले आणि आतापर्यंत त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 13 हप्ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती घेतले असतील तर तुमच्या सुद्धा खात्यावरती आता या इंडियन बँकेमध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ॲक्सिस बँक। बघा या नवीन बँका आता लाडकी बहीण योजनेसाठी निवडलेत, कारण त्या ठिकाणी मागचा जो त्या ठिकाणी 13वा हप्ता जुलैचा जमा झाला होता तर तो अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता त्या ठिकाणी अडकला होता, त्यामुळे नवीन बँका निवडण्यात आलेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे। बघा तुमचं यामध्ये खातं खोललं आहे का। बघा कॅनरा बँक। या कॅनरा बँक ही जर तुम्हाला सांगतो नॅशनल बँक आहे, यामध्ये खाते खोललेल्या लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी ऑगस्टचे 1500 आणि तुम्हाला सांगतो गणपतीचे 1500 असं टोटल 3000 रुपये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आता दिलेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे। या बँकेमध्ये सर्व महिलांनी जास्तीत जास्त खातं खोललंय बँक ऑफ बडोदा। बघा नवीन बँका यासाठी लिस्टमध्ये निवडलेत, तुमची बँक असणं गरजेचं आहे। बघा या बँक ऑफ बडोदा ही नॅशनल बँक आहे,
आणि यामध्ये सर्वात पहिल्यांदा लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतात असं सरकारच्या माध्यमातून सांगितले। त्यामुळे तुमची बँक ही जर असेल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर बघा पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची युनियन बँक। बघा युनियन बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हा हप्ता त्या ठिकाणी आता जमा होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढची बँक तुम्हाला सांगतो कोणती आहे बघा। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँक बघा, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आता त्या ठिकाणी लिस्ट आल्या, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल जिल्ह्यांचं तर तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे। बघा सिंधुदुर्ग जिल्हा पहिला, 2 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा, 3 नंबरचा रत्नागिरी जिल्हा आहे, 4 नंबरचा कोल्हापूर जिल्हा आहे, 5 नंबरचा सातारा जिल्हा आहे, त्यानंतर 6 नंबरचा पुणे जिल्हा आहे, 7 नंबरचा जिल्हा आहे लातूर, त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, 9 नंबरचा जिल्हा आहे जालना, 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा, 11 नंबरचा जिल्हा आहे अकोला, त्यानंतर 12 नंबरचा जिल्हा आहे परभणी। बघा या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। जर तुम्हाला हप्ता या ठिकाणी जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्ही काळजी करायचं कारण नाही, तुम्हाला सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी हप्ता जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।